कहाणी वासुबारसची. आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाई गुरं होती. ढोर म्हशी होत्या. गवळी मुंगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विन मास आला. पहिल्याच दिवशी द्वादशीच्या सकाळी म्हातारी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली. मुली इकडे ये. सून आली काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा. गव्हाचे मुगाचे दाणे काढ. उगाळे शिजवून ठेव असं सांगितलं. आपण निघून शेतावर गेली. सून माडीवरून वर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गवळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढलं. सासूनं देखल तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिने हे काय म्हणून सुनेला पुसलं. सुनेने सर्व हकीकत सांगितलं. सासू घाबरली. निसमजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा करा. गाई वासरं जिवंत करा. असा न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवाने तिच्या एक निश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखील. पुढं संध्याकाळी गायी आल्या. हमराडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गायी गोऱ्ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवांचे आभार मानले. नंतर आपण जेवली. आनंदी झाली. तसे आम्ही होय. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उतारी. देव ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळेच्या पारी, गायीच्या कोटी. सुफळ संपूर्ण. श्री गौमाता की जय. कहाणी वासुबारसची.